तो मावळा त्या स्टेजवर असून तोच मावळा आज ह्या स्टेजवरती आहे आणि महाराजांना मानाचा मुजरा देण्याचा प्रयत्न करतो. कुठलीही कलाकृती महाराजांवरती आपण जेव्हा करतो, आदरयुक्त, श्रद्धा, आस्था, प्रेम एवढ्याच भावना आपल्या मनात असू शकतात. आज मला असं वाटतं की शिवरूप जेव्हा एखादा लहान मुलगा सुद्धा धारण करतो, स्टेजवरती असो, शाळेत असो, सोसायटीमध्ये असो, दिवाळीत असो, शिवजयंतीला असो, मालिकेत असो, नाटकात असो, कुठेही कुठल्याही कलाकृतीमध्ये, हे खरं म्हणजे त्या व्यक्तीचं सौभाग्य असतं की ते रूप धारण करण्याची त्याला संधी मिळते. मला मावळा म्हणून प्राप्त झाले. 10 वर्ष झाली. 10 वर्षापासून प्रयत्न करत होतो मी 2016 की आपल्याला हा चित्रपट करायचा आहे. झाला नाही तो. 2019ला परत प्रयत्न केला. कोविड आला. झाला नाही तो. कुठेतरी मला वाटत होतं की आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज स्वतःच म्हणत होते, थांब पोरा थांब, तुझी वेळ आलेली नाही आहे. 2019ला थांब पोरा थांब, तुझी वेळ आलेली नाही आहे. 2023ला जेव्हा सुरुवात केली, आता मला कुठं वाटतं की महाराज म्हणतील, पोरा आज तुझी वेळ आलेली आहे. आणि ही वेळ येण्यासाठी फक्त स्वप्न बघून सोपं नसतं. तुम्हाला साथ लागते. अशा लोकांची साथ लागते की ज्यांच्यात सुद्धा सिंहाचं धाडस असतं. जिओ स्टुडिओज आणि ज्योती देशपांडेनी ती साथ दिली, धाडस दाखवलं. त्यांचा मी अत्यंत आभारी आहे. परंतु खरंच इथे सगळेच उभे आहेत. संजू सर, आय एम एक्स्ट्रीमली ग्रेटफुल. संजू सर से जब मिला, उन्होंने कहा कि आपके पिता और मेरे पिता के संबंध है. Our fathers know each other very well. Let's do this for them. And I take that to my heart. My big brother Abhishek. एकही प्रश्न विचारत नाही. भावासारखे उभे राहिले. अभिषेक, तुमचं मी अत्यंत आभारी आहे. अजय भाऊ, अतुल भाऊ, 10 वर्षापासून सातत्याने त्यांनी साथ कधी सोडली नाही. महाराजांबद्दलचं त्यांचं प्रेम, ह्याच्यात कधीच कोणी प्रश्न उठवू शकत नाही. त्यांची श्रद्धा, कधी कधी असं वाटतं की ते महाराजांना जे पाहतात तसं मी का पाहू शकत नाही आहे. प्रयत्न केले. बमन, बमन सर असतील, अमोल सर, चितू. एक दिवस आधी मी त्यांना विचारलं, माझ्याकडे ऍक्टर नाही आहे, तुम्ही कराल का? एकही प्रश्न विचारला. एवढं प्रेम दाखवल्याबद्दल मी सगळ्यांचा अत्यंत आभारी आहे. महेश सर, तेच हो, एवढं प्रेम का माहित नाही, पण दिल्याबद्दल. भाग्यश्री मॅम असतील, विद्या मॅम, त्यांनी खरंच. याचं संगीत करणं हा एक भाग झाला, ते लिहिणं एक भाग झाला, गाणं एक भाग झाला. पण हे सगळ्या मी हे जे काही चित्रित केलंय, तुमच्या सगळ्यांचं खूप 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 अभिनंदन, खूप कौतुक. हे बघताना इतकं अंगावर आलं.
दिस इज मेस्मरायझिंग, अमेझिंग. त्या युगात तुम्ही घेऊन गेलात आणि आम्ही जगतोय ते. आज बघताना फार छान वाटलं. आनंदी आनंद आहे सगळा. मी खरं गोष्ट सांगू, एकच मिनिट अजून बोलतो, सॉरी. एक फार मोठा दिवस आहे आपल्या आयुष्यातला, ज्याला आपण म्हणतो शिवप्रताप दिन. त्या शिवप्रताप दिनाची ही कथा आहे. एवढी मोठी गौरव गाथा आहे. आमच्याकरता तो उत्सव असेल जेव्हा आम्ही थिएटरमध्ये बघू हा संपूर्ण सिनेमा. आणि भाऊ, थँक्स अ लॉट फॉर दिस एक्सपिरियन्स. अगदीच म्हणजे डे वन पासून आम्ही असोसिएटेड आहोत या पिक्चरला. खूप म्हणजे आम्ही काय म्हणतो त्याला, फाउंडर्स या चित्रपटाचे तेव्हापासून असोसिएटेड आहोत. आणि शिवाजी महाराजांबद्दल काय सांगू, ते आज करतोय असं नाही गाणं, उद्या करतोय असं नाही गाणं. सतत काही ना काहीतरी त्यांच्याबद्दल चालूच असतं, मनात चालूच असतं. रोज एक नमस्कार त्यांच्याकरता होतोच. आणि हा मुजरा करता आला. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळतात. खूप धन्यवाद सगळ्यांचे. जय शिवराय. अजय सर, तुमच्या मनात आता काय चाललंय याची आम्ही फक्त कल्पना करू शकतो. पण एक मात्र नक्की सांगेन की सगळ्या मराठी जनांच्या नमस्कार. सर्वप्रथम मीडियामधून आलेले सर्व मित्रांचा मी अत्यंत आभारी आहे की आपण वेळात वेळ काढून इथे आलात, मला मान दिलात. हे मी कधीही विसरू शकणार नाही. मी जन्माला आलो, आई वडिलांना पाहिलं, देवाला पाहिलं आणि शिवाजी महाराजांना पाहिलं. त्यावेळेसपासून महाराज काय आहेत आपल्या सांगण्याची गरज नाही. आपण ह्या मराठी मातीत श्वास घेतो. शिवाजी महाराज आपण जगतो. लहान होतो, किल्ले बनवले, भगवे झेंडे लावले, तोफा लावल्या आणि प्रत्येक वेळा वाटलं की आपण महाराजांचे मावळे आहोत. आपण महाराज आहोत असं कधीच वाटलं नाही. आणि वाटू पाचवीत होतो, असाच एक शाळेचा अॅन्युअल डे होता. बाजूला मी मावळ्याची भूमिका करत होतो. भाला घेऊन नाचत होतो मी. माझाच